नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रोहन हा अधीराला घेऊन बाईकवरती आता समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेला असतो। त्यानंतर आता गप्पा मारत रोहन अधीराला म्हणतो की अधीरा, तुमच्यामुळे आज पहिल्यांदा आमचं सगळी फॅमिली एकत्र फ्लाईटमध्ये बसली। या अगोदर मी आणि ताई आम्ही फ्लाईटने गेलो होतो, पण आई आणि बाबा पहिल्यांदा सुस्मितासोबत फ्लाईटमध्ये बसल्यात। अधीरासुद्धा आता खुश झालेली असते आणि अधीरा आता रोहन समोर येते आणि म्हणते की फायनली आता माझा फक्त तुझ्यावरती हक्क असणार आहे आणि तू आता फक्त माझा असणार आहे। तर रोहन म्हणतो की ओके मॅडम, आणि पटकन आता अधीरा ही रोहनला आय लव्ह यू करते आणि दोघेही आता एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात। रोहन आता अधीराला म्हणतो की अधीरा, अगं तुझं फेवरेट लोकेशन आहे गोवा आणि एवढ्या रोमांटिक माहोल सोडून तुला सोडून जायचंय काय? रोहन म्हणतो की तुला आठवतंय का अधीरा, एक्झॅक्टली 2 वर्षापूर्वी तू मला इथेच प्रपोज केलं होतंस आणि तरी देखील तुला मला सोडून जायचंय का? आणि त्यानंतर आता अधीरा म्हणते की उद्या आपली हळद आहे आणि परवा आपलं लग्न आहे। तर रोहन म्हणतो मग? तर आता अधीरा म्हणते मग काय रोहन म्हणतो की हे बघ अधीरा, तू आता जशी मला मागाशी म्हणाली ऑफिशियली तू माझी बायको होणार आहे, तशीच आता मी सुद्धा ऑफिशियली तुझा नवरा होणार आहे। रोहन म्हणतो की तेव्हा तू तुझ्या मॉमला आता सांगायचं तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आहे। ती ऐकताच अधीरा हसू लागते आणि अधीरा म्हणते की आपण इथे आलो होतो जस्ट फ्रेंड बनून आणि त्यानंतर आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालो आणि आता चक्क आपली एंगेजमेंटमध्ये आपण इथे आलो आणि परवा आपण चक्क नवरा बायको म्हणून इथून जाणार आहोत। आणि त्यानंतर आता रोहन म्हणतो हे बघ अधीरा, कधी काही जरी झालं आणि तुला कोणी काही जरी बोललं तरी तू मला कधीच सोडून जाणार नाही असं मला तू प्रॉमिस कर। आणि रोहन खाली बसतो तर अधीरा त्याचा हात आता रोहनच्या हातात देते आणि पटकन आता अधीरा रोहनला मिठी मारते आणि म्हणते की खरं तर मी हे तुला म्हणायला पाहिजे। पटकन आता रोहन म्हणतो हे बघ अधीरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि जेन्युइनली खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। अधीरा म्हणते मला माहीत आहे, तेव्हा तू सुद्धा मला प्रॉमिस कर की तू मला कधीच सोडून जाणार नाही। रोहन म्हणतो की या जन्मात सुद्धा नाही आणि पुढच्या जन्मात सुद्धा नाही अधीरा। आता इकडे आनंद आणि निकिता सगळी लग्नाची तयारी करत असतात। आता आनंद निकिताला म्हणतो की निकिता, तू मेनू सगळे बघितले ना आणि टेस्ट करून बघितले का? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? आनंद म्हणतो तुला माहिती आहे ना समरला किती टापटीप लागतं ते, आणि बरीचशी वयस्कर सुद्धा माणसे आहेत। आता इकडे सुस्मिता टेन्शनमध्ये येऊन पुन्हा त्या मुलाला फोन लावते। आता तो मुलगा फोन उचलतो। सुस्मिता त्याला म्हणते की हे काय, कुठे आहात तुम्ही? तुमचा फोनही स्विच ऑफ लागत होता आणि तुम्ही काय केलं आणि एवढा वेळ का लागतोय मला रोल मिळायला? आणि मला ना या 2 दिवसात एक सुद्धा फोन आला नाही। तो मुलगा आता सुस्मिताला समजावतो आणि म्हणतो की त्याचं कसं असतं ना, जिममध्ये गेल्यानंतर लगेच थोडंच वजन कमी होतं का, त्यासाठी वेळ लागतो। तो मुलगा म्हणतो की येत्या 1-2 दिवसात तुम्हाला नक्की फोन येईल, तुम्ही काही काळजी करू नका। आता पुन्हा सुस्मिता खुश होते आणि म्हणते की 1-2 दिवसात म्हणजे मी माझे फोटो आता सोशल मीडियावर अपलोड करू शकते ना? तेव्हा आता तो मुलगा म्हणतो हो हो चालेल। आणि इकडे आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते। तर समर आणि अधीरा आजीसोबत आता सोफ्यावरती ते बसलेले असतात। तेवढ्यात आता रोहन आणि स्वानंदी सुद्धा तिथे येतात आणि स्वानंदी, मंदाकिनी, स्वानंदीचे बाबा, रोहन सगळे आता त्यांच्या शेजारीच असलेल्या सोफ्यावर बसतात। आणि इकडे आता तो थाटमाट बघून मंदाकिनी देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, अरे उशिरा का होईना पण मला श्रीमंतीचा थाटमाट केला माझा तू आणि मला श्रीमंत केलंच। आणि मल्लिका, अंशुमन, अर्पिता आता मंदाकिनीचे ते बोलणे ऐकून एकमेकांकडे बघतात। त्याच वेळेस इकडे आता अंजली ही स्टेजवर येते आणि नमस्कार करत अनाउन्समेंट करत म्हणते की आज आमच्या स्वानंदीची हळद आहे आणि त्यासाठी आपण इथे आलोय। तेवढ्यात निकिता पुढे येत म्हणते की 1 मिनटं, आमच्या समरची सुद्धा हळद आहे आणि रोहन अधीराची सुद्धा हळद आहे, हे तुम्ही विसरताय। तर आता पटकन रोहन म्हणतो की एकदम बरोबर। आणि त्यानंतर अंजली म्हणते की आता हळद आहे म्हटल्यानंतर डान्स तर व्हायलाच पाहिजे। आणि आता अंजली म्हणते की आमच्या बाजूने डान्स करण्यासाठी कोण येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा अंजली म्हणते की रोहन। निकिता म्हणते की रोहन ठीक आहे तुमच्या बाजूचा, पण आमच्याकडे असा एक प्लेयर आहे, तो जर डान्स करायला आला ना तर सगळ्यांचे होश उडून जातील। अंजलीकडे बघत आता निकिता म्हणते की ओ कोण आहे? आणि तेवढ्यात आता अंजली म्हणते की कोण? तर निकिता म्हणते की अधीरा। निकिता म्हणते बोलण्यात वेळच घालवायला नको, आपण प्रत्यक्ष दाखवूयात।
आणि निकिता आता आदिराला डान्स करायला बोलावते आणि आदिरा स्टेजवर जाते. आणि त्यानंतर आता आदिरा आणि रोहन दोघेही समोरासमोर येताच एकदम सुंदर असा दोघेही आता मराठी गाण्यावरती डान्स करतात. त्यांचा तो डान्स बघून आता समर, आजी, मलिका, अंशुमन सगळेजण अवाक झालेले असतात. अतिशय सुंदर असा डान्स रोहन आणि आता इकडे आदिराने केलेला असतो. आणि त्यांचा तो डान्स बघून आता सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळेजण खूप खुश झालेले असतात. आणि त्यानंतर अंजली पुढे येत म्हणते की रोहन आणि आदिरा खूप छान डान्स केला त्यांनी आणि खूप छान नाचली. पण आता राजा आणि राणीनंतर कोण येतो माहिती आहे ना? हुकमाचा यक्का. निकिता म्हणते की आमच्याकडे डान्समधला सगळ्यात टफेस्ट प्लेयर आहे. निकिता म्हणते कोण आहे माहिती आहे का तो टफेस्ट प्लेयर? समर राजवाडे. ती ऐकताच आता समरला धक्का बसतो. तर अंजली म्हणते की आणि आमच्याकडे सुद्धा हुकमी यक्का आहे आणि ती म्हणजे स्वानंदी. आणि आता स्वानंदीसुद्धा रागाने अंजलीकडे बघते. ते ऐकताच आता रोहन आणि आदिरा दोघेही समर आणि स्वानंदीकडे येतात आणि त्यांना डान्स करायला स्टेजवर घेऊन येतात. समर स्वानंदी डान्स करायला आता नकार देत असतात. आदिरा म्हणते की कमॉन, अरे आत्ता जर तुम्ही डान्स करणार नाही तर मग डान्स कधी करणार? रोहनही म्हणतो की उद्यापासून सगळं बदलणार आहे ताई, तेव्हा तू डान्स कर. स्वानंदी म्हणते उद्यापासून काय बदलणार आहे? आणि रोहनही आता आग्रह करत म्हणतो ताई अगं कर ना गं डान्स. तेव्हा स्वानंदी आता समरकडे बघते. पटकन आदिरा स्वानंदीचा हात समरच्या खांद्यावर ठेवते आणि दुसरा हात समरच्या दुसऱ्या हातात देते आणि बाजूला जाते. ते बघून आता आजीसुद्धा लाजून चूर होते. आता समर आणि स्वानंदीचा डान्स सगळेजण बघू लागतात. आजी, आदिरा एकदम खुश झालेले असतात. आणि इकडे स्वानंदी समरकडे एकटक नजरेने बघत समरसोबत आता डान्स करू लागते. आणि आता स्वानंदीसुद्धा समरचा हात धरून आता गोल बिंगवत आता डान्स करू लागते आणि समरसुद्धा आता स्वानंदीसोबत डान्स करतो. आणि आता त्यांचा तो डान्स बघून रोहन खूप खुश होतो आणि म्हणतो वा वा ताई, खूप सुंदर असा डान्स केला. आणि दोघेही त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. पण इकडे मलिकाला मोठा जळफळाट होऊन राग आलेला असतो. मलिका आणि अर्पिता दोघेही बाजूला बसलेले असतात. अर्पिता म्हणते की मॉम कशी लोक आहेत ही? अर्पिता म्हणते की थोड्याच दिवसात यांचे घरचे कपडे सुद्धा आदिरा या आपल्या पैशाने घेऊन देणार आहे मॉम. अर्पिता म्हणते की पण मॉम, अशा चीप लोकांमध्ये पाठवण्यासाठी आपल्या आदिराला तू तयार कशी केलंस? त्यांचं आणि आपलं थोडं तरी काही मोजमाप आहे का? अर्पिता म्हणते मम्मा तुला माहिती आहे का माझ्या सासरची लोक आले तर हिला बघून हसणार आहेत. मलिका म्हणते की तुला काय वाटतं मला हे सगळं पटलेलं आहे का? अगं पण समरला पटलंय, माझ्या हातात काय आहे? आता मलिका म्हणते की बाळा तेव्हा तूच आता विचार कर आपली आदिरा यांच्या घरात कशी राहील, म्हणून तू माझं एक काम करशील का? अर्पिता म्हणते काय? मलिका म्हणते की तू हे लग्न मोडायला मला मदत करशील का? ते ऐकताच अर्पिता आता मलिकाकडे बघते. मलिका म्हणते की काहीतरी कारणं काढून लग्नाच्या अगोदरच हे आमच्याकडून पैसे काढतात, लग्नानंतर काय होईल? ते ऐकताच आता अर्पिता म्हणते की मॉम मी तुझ्यासोबत आहे, तू फक्त मला सांग काय करायचं ते. आपण ते जे काही आहे ते सगळं करू आणि आपल्या आदिराचं लग्न आपण कॅन्सल करू. इकडे आता मलिका त्यानंतर तिच्या त्या मावशीकडे येते आणि पटकन आता मलिका म्हणते तुला जे काही सांगितलं होतं ते आणलंय ना? तर ती म्हणते की हो आणलंय. आणि पटकन आता त्या प्लेटमध्ये त्या पुडीतील पावडर आता मलिका त्या प्लेटमध्ये टाकते. आणि त्या प्लेटमध्ये हळदीमध्ये आता ती पावडर मलिकाने मिक्स केलेली असते. आणि ती पावडर आता हळदीमध्ये मिक्स करून आदिराची मावशी आता ती पावडरची प्लेट घेऊन बाहेर जाते. आणि इकडे आता स्टेजवरती गुरुजी आलेले असतात. स्वानंदीचे बाबा आणि मंदाकिनी स्टेजवर आता त्यांच्या लग्नाचे म्हणजे स्वानंदीच्या लग्नाची सगळे विधी पूर्ण करू लागतात. समर, आजी, सुस्मिता सगळेजण आता त्यांच्या लग्नाचे ते विधी बघत बाहेर बसलेले असतात. आणि पटकन आता समर आणि रोहन हे सुद्धा स्टेजवर येऊन हळदीचा कार्यक्रम गुरुजींनी आता सुरू केलेला असतो. समरच्या आणि रोहनच्या कपाळी आता गंध लावून गुरुजी आता मंत्र म्हणू लागतात. आणि इकडे आता आदिरा आणि स्वानंदी सुद्धा हळदीसाठी तयार झालेली असते. आणि पटकन आता निकिता पुढे येऊन समरचं औक्षण करते. आणि त्यानंतर मंदाकिनी आता रोहनला हळद लावू लागते. आणि इकडे आता समर सुद्धा आता समोर येऊन इकडे निकिता सुद्धा आता समरला हळद लावू लागते. आणि त्याच वेळेस आता आदिराची मावशी आणि मलिका ती हळदीची प्लेट घेऊन आता मंडपाच्या शेजारी उभे राहतात. आणि त्यानंतर इकडे आता अर्पिता ही समरला हळद लावत असताना मलिका आणि तिची मावशी आता समरकडे बघतात.
आणि आता स्वानंदी एकटक नजरेने समरकडे त्याला कशी हळद लावत असतात ते बघत असते. तेव्हा आता समरचे सुद्धा लक्ष स्वानंदीकडे जाते आणि दोघेही आता प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे बघतच हसू लागतात. आणि स्वानंदी आता एकटक नजरेने समरकडे बघत समरच्या प्रेमात पडलेली असते. स्वानंदीने समरसोबत डान्स करून दोघेही आता एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि त्याच वेळेस आता दोघीही स्वानंदीकडे बघत असतात तर पटकन आता मलिका तिच्या मावशीने ठेवलेली हळदीची खाली प्लेट ज्यामध्ये पावडर मिक्स केलेली असते ती प्लेट आपल्या हातात घेऊन स्वानंदीकडे बघते. आणि पटकन आता अधीराची मावशी ही आता मलिकाच्या कानात आता सांगते. आणि त्याच वेळेस आता समर हा त्या दोघींकडे बघतो आणि हातवारे करत आता अधीराची मावशी त्या हळदीमध्ये पावडर मिक्स करत असल्याचे आता समर बघतो आणि समरला आता संशय येतो. आणि त्याच वेळेस इकडे आता ती पावडर मिक्स करून अधीराची मावशी आता स्वानंदीला हळद लावण्यासाठी पुढे येऊ लागताच इकडे आता पटकन समर उठून उभा राहतो आणि त्या अधीराच्या मावशीला थांबू लागतो. तर आता त्या हळदीमध्ये आता काय आहे हे सत्य समर शोधून काढत आता त्या खुजलीच्या पावडरच्या हळदीपासून स्वानंदीला कसा वाचवतो आणि त्यानंतर आता चांगल्या हळदीने समर आणि स्वानंदीची कशी हळद लागते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.